आपल्याला हाडं मजबूत ठेवण्यासाठी काय करावं यासाठी पहिले समजणं गरजेचं आहे की हाडं ठिसूळ का होतात। कसं असतं की एक 30 वर्षापर्यंत बॉडी बोन बनवत राहते। 30च्या नंतर बॉडी बोन एक्स्ट्रा बनवू नाही शकत, पण ते रिसॉर्ब होत राहतं। सो त्यासाठी आपल्याला सर्व सांगतात कॅल्शियम घ्यावं, व्हिटॅमिन D3 घ्यावं। महिलांचं जे मेन हॉर्मोन असतं इस्ट्रोजन, त्यासाठी ते एक हॉर्मोन असतं ज्याच्याने बोनचं स्टॉक मेंटेन राहतो। जेव्हा अराउंड मेनोपॉज हिट करतो तेव्हा ते इस्ट्रोजन बॉडीचं ड्रॉप होतं आणि ज्या पेशी बोन बनवतात त्या तेवढं बोन बनवू शकत नाही आणि त्याचं रिसॉर्प्शन वाढत जातं। म्हणून महिलांना नेहमीच हे बोन ऑस्टिओपोरोसिस इज कॉमन विथ फिमेल्स। आता आपल्याला त्यासाठी काय करावं पाहिजे? कॅल्शियम घेणं गरजेचं आहे। 50च्या आत एलिमेंटल कॅल्शियमचा डोस एव्हरी डे शुड बी अराउंड 1000 मिलीग्रॅम्स और 1 ग्रॅम आफ्टर 50 इयर्स ऑफ एज। फिमेल्स मध्ये एलिमेंटल कॅल्शियमचा डोस राहतो 1.2 ग्रॅम्स। आता अजून काही बरीचशी गोष्टी करू शकतो आपण। एक्सरसाइजेस करू शकतो आपण, कॅल्शियम व्हिटॅमिन D3 आहारात घेऊ शकतो किंवा सप्लिमेंट्स घेऊ शकतो। आता व्हिटॅमिन D3चं लेवल्स असतात 600 to 800 इंटरनॅशनल युनिट्स एव्हरी डे और 60,000 इंटरनॅशनल युनिट्स वन्स अ वीक। एक्सरसाइजेस रेग्युलरली केल्याने आपले रेझिस्टिव्ह एक्सरसाइजेसने मसलची स्ट्रेंथ वाढते आणि वेट बेअरिंग एक्सरसाइजेस जसं की लाईट जॉगिंग, वॉकिंग, इवन स्विमिंग आणि सायकलिंग आर गुड एक्सरसाइजेस। त्याच्याने आपण हाडाची स्ट्रेंथ मेंटेन करू शकतो। ऑल्सो आहारात प्रोटीन इन्क्लूड करणं खूप गरजेचं आहे, कारण कोलॅजिन प्रोटीन इज ऍक्च्युअली अ बिल्डिंग ब्लॉक ऑफ बोन। सो हे अराउंड मेनोपॉज घेतलं किंवा अर्लियर स्टेज पासून घेतलं तर त्याचा फायदा होतो। इवन बॉडी वेट मेंटेन करणं गरजेचं आहे। पीपल हु आर टू ओबीस ऑफकोर्स त्यांचं लोडिंग जास्ती होतं, इट स्ट्रेसेस द बोन्स, आणि जे हु आर लो वेट किंवा एकदम थिन असतात त्यांचं पण तेवढी स्ट्रेंथ नसते। अदर थिंग इज हेल्दी लाईफस्टाईल मेंटेन करणं खूप गरजेचं असतं, की स्मोकिंग न करणं, कॅफिनचं इंटेक, कॉफीचं इंटेक कमी ठेवणं, आणि ऑल्सो अल्कोहोल जर घेतलं तरी इट हॅज टू बी इन अ रिझनेबल क्वांटिटी अँड व्हेरी ओकेजनली। सो ह्या सगळ्या गोष्टी एकत्र करून घेतल्या तर आपल्याला बरेच वेळा हेल्प करतं महिलांसाठी स्पेसिफिकली, कारण त्यांना तो नेहमीच विषय राहतो की कसं मेंटेन करायचं बोन हेल्थ। सो हे सगळं करून आपण करू शकतो। बट ॲट द एंड ऑफ द डे तुम्हाला काय गरज आहे, किती कॅल्शियम गरज आहे, किती व्हिटॅमिन D3ची गरज आहे, ते तुमच्या रेग्युलर ऑर्थोपेडिशियन कडून सल्ला घेऊन करणंच हे जास्त गरजेचं आहे।